ह्यातला वेगळा घटक कोण असणार आहे? तरच हे वेगळं घटक आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा पटकन. तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की द्वितीय भक्षक आहे. आता हरिण, नाग, ससा, फुलपाखरू. फुलपाखरू द्वितीय भक्षक कोण आहे गड्या? हरिण आहे, नाग आहे, ससा आहे का फुलपाखरू आहे? आता मला सांगा, तुम्ही जेव्हा परिसंस्थेची साखळी बघता तर तुम्हाला साखळीवरती 10वीच्या 12वीच्या पुस्तकावर तुम्हाला दिलेलं असेल. पहा, स्टार्टिंगला आपल्याला गवत दाखवलं जातं आणि गवताला ससा खाताना दिसतो आणि मग सस्याला कोण खाताना दाखवतात आपल्याला? साप खाताना दिसतात. म्हणजे पहिला घटक कोण झालं? गवत झालं. गवताला खाणारा कोण? ससा. म्हणजे पहिला प्रथम घटक झाला गवत. मग द्वितीय भक्षक कोण झाला? ससा. मग सस्याला खाणारा कोण? साप. मग सापाला खाणारं कोण? गरुड. असं मग आपल्याला नाही का सिक्वेन्स दिलेली असते. तर त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की द्वितीय भक्षक कोण आहे गड्या? ओ ओ ओ थांबा थांबा थांबा, एक मिनिट. गवत तर नॅचरली आहे. या गवताला खाणारा ससा आहे प्रथम भक्षक आणि या प्रथम भक्षकाला खाणारा कोण? द्वितीय भक्षक तो आहे साप. अशा प्रकारे आहे. सॉरी, तर याचं उत्तर जे आहे साप आहे.